त्रिभाषा सूत्रासंदर्भात सरकारने काढलेले जीआर रद्द डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून पुढील निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 5 जुलैचा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, मोर्चा निघणार नाही पण ठाकरे हाच ब्रँड। सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांचा ट्विट। फडणवीस यांनी घेतलेला निर्णय शहाणपणाचा, ठाकरे एकत्र येणार याचा सरकारने धसका घेतलाय, संजय राऊत यांचा ट्विट करत टोला। मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकारनं निर्णय मागे घेतला आहे। सरकारला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही। नव्या समितीचा अहवाल काहीही येऊ, सक्ती खपवून घेणार नाही। सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांचं ट्विट। मराठी माणसाने एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहून एकजूट कायम राहावी, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांना साथ घालतायत का, ही चर्चा। संदीप देशपांडेंकडून पुन्हा राज यांच्या भाषणातील व्हिडिओ ट्विट। तुम्ही जे म्हणतात तेच करता। हिंदीच्या मुद्द्यावरून जीआर मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं अभिनंदन करताना देशपांडेंचं ट्विट। आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण आणि हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्यांविनाच, निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन। सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षनेते पदासाठी दाखवली होती अनुकूलता। बीडमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक। देशमुख हत्या प्रकरणावेळी बोलणारा एकही नेता आता बोलत नाही। नेमका न्याय द्यायचा होता का, की मंत्रिपद काढायचं होतं? लाज वाटत नाही का, धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल। बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार, महिला आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी नियुक्त करण्याची मागणी करणार, धनंजय मुंडे यांची माहिती। बीड जिल्ह्यातील कोचिंग क्लासमध्ये झालेल्या विनयभंगाप्रकरणी अंजली दमानिया यांचं ट्विट। कोचिंग क्लासच्या मालकाला आमदार संदीप क्षीरसागर पदोपदी मदत करायचे का, दमानिया यांचा सवाल, सीडीआय तपासण्याची मागणी। मनसे आज दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात विजय जल्लोष साजरा करणार। विजय जल्लोषात मोठ्या संख्येने सामील होण्याचं यशवंत किल्लेदार यांचं आवाहन। हिंदी भाषेबाबतचा जीआर मागे घेतल्यानंतर मनसेचा जल्लोष। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा सत्कार केला पाहिजे, माशेलकर समितीचा निर्णय रद्द केला म्हणून सत्कार करावा, अनिल बोंडेंची उद्धव ठाकरेंवर टीका। आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दुपारी 2 वाजता नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळ सभागृहात बैठकीचं आयोजन। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाणार। कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करणार। 2 दिवसात दोन्ही माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती। 2019 मध्ये अपूर्व हिरेंनी सीमा हिरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीमध्ये हायकमांड सोबत बैठक। आगामी निवडणुका मवियात लढायच्या का, हे आज ठरण्याची शक्यता। हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल। ठाकरेंच्या शिवसेनेतील कोल्हापुरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज बैठक। नवे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांची निवड अमान्य। ठाकरेंच्या नाराज पदाधिकाऱ्यांना शिंदेंकडून ऑफर असल्याची चर्चा। बैठकीनंतर संजय पवार भूमिका स्पष्ट करणार। छत्रपती संभाजीनगर पालिकेची काल दिवसभरात 645 अनधिकृत बांधकामांवर कारवाई। काल संध्याकाळी 11 ते सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत सुरू होती तोडक कारवाई। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील बंधाऱ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। बंधाऱ्याच्या 5,33,00,000चा खर्च। भावाने उधार घेतलेले पैसे पोलीस अधिकारी अब्दुल कलाम यांच्या बेतले जीवावर। कलाम यांच्या भावाचा पुतण्याच्या महिलेच्या मुलासोबत झाला होता वाद। या वादात अब्दुल कलाम यांनी उडी मारल्याने हत्या झाल्याची माहिती। दारूच्या नशेत बापाकडून 10 वर्षीय मुलीची हत्या। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेळगावातील घटना। मृतदेहाच्या आजूबाजूला हळदी कुंकू टाकल्याचा धक्कादायक प्रकार। सातारा पुणे बंगळुरू महामार्गावर काही तरुणांनी ट्रकच्या काचा फोडल्या। ट्रकच्या काचा फोडत दहशत माजवणाऱ्या तरुणांची धिंड। पोलिसांनी कराड शहरातून धिंड काढली। साताऱ्यातील पाटण तालुक्यात विहे गावात चोराच्या टोळीची दहशत। चोरांकडून रात्री घरांचे दरवाजे तोडण्याचे प्रकार समोर। चोरांची टोळी गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नागपुरात एलआयसी चौक परिसरात दुचाकी चालकाचा स्टंट। हात जोडून दुचाकी चालवत डान्स आणि पोलिसांना चॅलेंज, व्हिडिओ व्हायरल। रत्नागिरीतील लांजा आणि आसपासच्या गावांचा वीज पुरवठा आज दुपारी 1 वाजेपर्यंत खंडित। लांजा उपकेंद्रामध्ये तातडीचं काम सुरू। नागरिकांनी सहकार्य करावं, महावितरणचं आवाहन।
पालघर जिल्ह्यात शिक्षणासाठी टायर ट्यूबवर बसून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. विक्रमगड तालुक्यातील मसे गावातील प्रकार समोर. विद्यार्थ्यांना पिंजाळ नदी पार करून वाकी गावातील शाळेत जावं लागतंय. रत्नागिरीत भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार. संगमेश्वर तालुक्यातील धामणी ब्राह्मणवाडीत बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची स्थानिकांची मागणी. नाशिकच्या रावाडी परिसरात बिबट्याचा संचार. स्वामी समर्थ केंद्राजवळच्या सीसीटीव्हीत बिबट्या कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. 110 किलोमीटरचा सायकल प्रवास करत अभिनेता मिलिंद सोमण यांच्याकडून जनजागृती. मिलिंद सोमण गोव्याकडे रवाना होताना लांजामधील व्हिडिओ समोर.